नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊजचा कपडा कशा पद्धतीने कटिंग करायचा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा. तर 80 मीटरचा अस्तर आहे. हा बघू शकता, इथे 80 मीटरचा अस्तर आहे. तर आधी मी इथे अस्तर सरळ करून घेते. अशा पद्धतीने बघू शकता, कपडा नीट करून घेतलेला आहे. तर याला मी आता डबल फोल्ड करून घेणार आहे. अशा पद्धतीने याला मी आता डबल फोल्ड केलेले आहे. तर पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून घेतले. अशा पद्धतीने मी फोल्ड केलेले आहे. तर आता ब्लाऊजवरून मापे कशा पद्धतीने घ्यायचे ते सांगणार आहे. तर इथे ब्लाऊज घेतलेला आहे. सगळं त्याची पाठीमाग ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग मोजून घेत आहे. तर बघू शकता इथे. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. ब्लाऊजला थोडा खेचून धरायचा म्हणजे आपल्याला उंची मिळून जाईल. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर मी इथे 14 इंच घेत आहे. 14.5 इंच बरोबर आहे. त्याला मी सरळ करून घेते अशा पद्धतीने. आणि आता मी कमर मोजून घेते. तर कमर आहे 9 इंच आणि छाती मोजून घेते आता. तर छाती आहे, थोडा खेचून धरायचा छातीला. छाती आहे 9.25 इंच. 9 इंच घेतलेले आहे इथे मी. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेते आता शिलाईसाठी. कमी पडत होता कपडा, थोडा वाढवून घेतला. 9 इंच तयार आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी. आणि छाती आहे 9.25 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी. अशा पद्धतीने समोरील गळ्याची उंची मोजून घेते. तर समोरील गळा आहे 6.5 इंच आणि मुंडा मोजून घेते. सॉरी, शोल्डर. तर शोल्डर आहे 2.5-3 इंच. तर गळा घेत आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेत आहे 3 इंच. तर याचा मुंडा कशा पद्धतीने काढते बघू शकता इथे. तर ब्लाऊजला उलटा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी मुंडा मोजून घेत असते. कमरेचा साईडचा पार्ट असतो ना, तो जेवढा आहे तो बाही सोडून आणि 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवून घेतो त्याच्यासाठी. बघू शकता इथे 6 इंच. तर 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तर आपल्याला याचा मुंडा मिळून जाईल. तर बघू शकता इथे 6.25 इंच मुंडा आलेला आहे. मार्किंग करून घेते आता. पाठीमागील मुंड्यासाठी 1.25 इंचावरती टिक करत आहे आणि समोरील मुंड्यासाठी 1 इंचावरती टिक करत आहे. समोरील गळा आहे 6.5 इंच. तर मी ते 7.5 इंच घेत आहे अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडने सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता मी सरळ करून घेते. अशा पद्धतीने एकदा ब्लाऊज कटिंग करून बघा. खूप लवकर पण होईल आणि तुमचा वेळही वाचेल. तर इथे आता मी क्रॉसपट्टीचा माप मोजून घेते. तर क्रॉसपट्टी आहे 3.5 इंच आणि या साईडने 3 इंच. 3.25 घेते मी आणि ह्या साईडने 3 इंच. अशा पद्धतीने आता मी याला आकार घेऊन घेते क्रॉसपट्टीचा. बघू शकता अशा पद्धतीने. आता कटोरी मोजून घेत आहे. तर कटोरी आहे
5.25 इंचाचा, बघू शकता इथे 5.25 इंच, 5.25 इंचावरती टिक करून घेते. समोरील मुंड्याचा आणि पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने समोरील मुंड्याचा आणि पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेले आहे इथे. तर आता समोरील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती टिक केलेले आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती. तर आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये आले तरी चालेल किंवा असे बाहेर आले तरी चालेल, पण अशा पद्धतीने शेप देऊन बघा. कटोरी एकदम परफेक्ट बसेल तुमची, कटोरी चुकणार नाही. अशा पद्धतीने बघू शकता. इथे पाठीमागील भाग आणि समोरील भागाची कटिंग झालेली आहे. तर मी इथे आता ब्लाऊज कट करून घेते. तर आता भाईसाठी आणि क्रॉस पट्टीचा कटोरीच्यासाठी मी ठेवत आहे कपड्यातून, कटोरी वाढवण्यासाठी. बघू शकता इथे समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग करून मिळतील आपल्याला. अशा पद्धतीने कट करा एकदा. तर मी आता कपड्याला वेगळं करत आहे. हा पार्ट, मार्किंग केलेला पार्ट समोरच्या भागासाठी ठेवत आहे. आता ह्याला कट करून घेते. गोल गळ्याचा आकार दिलेले आहे. अशा पद्धतीने समोरील मुंड्याचा आकार कट केलेले आहे. गळा कट करून घेते. तर ब्लाऊजवरून मापे घेऊन किती लवकर ब्लाऊज कटिंग करता येते बघू शकता. अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. कटोरी बघू शकता. इथे कटोरी झालेली आहे. समोरील भागाची कटिंग, पाठीमागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने आता मी बाही कट करून घेते. तर बाहीसाठी मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. 1.5 इंच सोडून पाठीमागील मुंड्याचा आकार मोजत आहे. तर इथे 9.5 इंच आलेला आहे माझा इथे. कपड्याला आधी डबल फोल्ड करून घेते. साडे 9 इंच सरळ करून घेते कपड्याला. बाही अशा पद्धतीने मोजते मी. तर बरोबर आहे इथे. दंडघेर जेवढा येतो तेवढा एक्स्ट्रा आणि 9.5 इंचावर टिक करून घेते.
12.5. ब्लाउजचा रंग आहे ब्लाउजचा मुंडा खोली अशा पद्धतीने काढते बघू शकता. हे हा सेट आहे ना, तो मोजून घ्यायचा म्हणजे परफेक्ट बसेल आपला मुंडा खोली. सगळ्या ब्लाउजच्या अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून बघा. खूप छान ब्लाउज येईल तुमचा अशा पद्धतीने एकदा मार्किंग करून बघा. तर बाही पण कट झालेली आहे इथे. अशा पद्धतीने बाही पण कट झालेली आहे बघू शकता. आता कटोरी वाढवते याच्यावरती कपड्यावरती. तर याला जॉईंट करता येईल आपल्याला.